नमस्कार. नमस्कार. आपला अगदी महत्त्वाचा आणि आपल्या आवडीचा विषय चालला आहे. भगवंत सत्वरजतम या 3 गुणांची माहिती आपल्याला देतो आहे. त्यातल्या सत्वाची आणि रजाची माहिती आपली झाली आहे. आज तमोगुणाचा जो भगवंतांनी सांगितलेला श्लोक आहे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. फार जवळचा हा तमोगुण आपला आहे. किती जरी आपण म्हटलं तरी आज जेव्हा तमोगुणाचं वर्णन माऊली जे सांगतात ते आपण ऐकलं तर असं लक्षात येईल की कधीकधी आपणही त्याच्यामध्ये असतो. ते असून नाही आहे यासाठी काय करायचं तोही विचार आज आपल्या लक्षात येईल. नुसता तो श्लोक शिकण्यापेक्षा त्याच्या मागचा जो मननाचा भाग आहे त्याला खरं अधिक प्राधान्य द्यायला हवं. श्लोक आहे 8वा. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्थानी बध्नाति भारत. सत्वरज सांगून झाले. त्या प्रत्येक वेळेला प्रत्येक श्लोकामध्ये अर्जुनाला वेगळं संबोधन भगवंतांनी वापरलं आहे. त्याच्या मागचं पण कारण आहे. सत्वगुणाचा जो श्लोक आपण अभ्यासला त्यावेळेला अर्जुनाला अनघ म्हटलं, म्हणजे निष्पाप अर्जुना असं भगवंतांनी सांगितलं की तू कसा आहेस तर तू निष्पाप आहेस. समदृष्टी खरं म्हणजे तुला आलेलीच आहे आणि म्हणून त्यांनी त्याला सत्वगुणाचं वर्णन करून सांगितलं. रजोगुणाचा श्लोक सांगताना त्याला त्यांनी कौंतेय असं संबोधन वापरलं होतं. कुंतीपुत्र ज्याची आठवण करून दिली ते की कुंतीनी कर्तव्याला कसूर केली नाही. तुम्हाला योग्य वेळेला युद्ध करायला तिने आव्हान केलं की तुम्ही आता काही नाही, आता दुसरा मार्ग नाही, तर त्या कुंतीचा तू मुलगा आहेस असं स्मरण भगवंतांनी रजोगुणाच्या वेळेला कर्तव्याचं स्मरण भगवंतांनी अर्जुनाला करून दिलं. आणि आज मात्र बुद्धिवान अर्जुना असं भारत असं संबोधन देऊन आपल्याला तमोगुणाचा अर्थ म्हणजे अर्जुनाला तमोगुणाचा अर्थ तो सांगणार आहे. यातलं काहीच अर्जुनाजवळ नाही आहे. पण तमोगुण कशाला म्हणतात तर ते आपल्याला सांगतात हे अर्जुना सर्वदेहिनां मोहनम. काय होतं तर सगळं जे की आहे त्या देहाभिमानी जीवांना मोहित करणारा हा तमोगुण आहे. मुख्य म्हणजे आपण आपोआपच त्याच्याकडे वळतो, मोह होतो आणि त्या बाजूला वळतो. म्हणून सर्वदेहिनां मोहनम, सगळ्या जीवांना मोहग्रस्त करणारा हा तमोगुण आहे. आपल्याला कळेलच खाद्यपदार्थातले तमोगुणी पदार्थ तेच खावेसे वाटणं मोहात टाकणार आहे. तमहा तू किंवा दुसरं म्हटलं अज्ञानजम विद्धी, हा अज्ञानातून उत्पन्न होणार आहे. खरं तर त्याबद्दल काही ज्ञान नसतं अशातला भाग नाही, परंतु तिकडे दुर्लक्ष करायचं आणि त्याला मोहाला बळी पडायचं असा हा आहे. आणि काय आहे प्रमाद आलस्य आणि निद्रा. प्रमादालस्य निद्राभिः तानि बध्नाति भारत. या जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि झोप या 3 गोष्टींनी बांधून ठेवलेलं आहे. आपण पाहिलं आहे की हे जे त्रिगुण आहे त्या त्रिगुणांच्या प्रमाणामुळे आपल्या सगळ्यांमध्ये भेद आहे. आपण सगळेजणं नरदेह घेऊन आलेली मंडळी, पण या 3 गुणांचं जे प्रमाण आपल्यामधलं आहे ते वेगवेगळे असल्यामुळे आपण वेगवेगळे आहोत. आपलं नाव वेगळं आहे, आपलं रूप वेगळं आहे, पण आपल्यामध्ये असणारं जे एकमेव सगळ्यांचं चैतन्य आहे ते सुद्धा एकच एक असून आपल्यामध्ये फरक का आहे याचा अभ्यास आपण करतो आहे. आणि त्याच्यात आपण असं म्हटलं की हे जे प्रकृतीतून आलेले त्रिगुण आपल्याजवळ आहेत ते त्रिगुण आपल्या या जीवात्म्याला म्हणजे आत असणाऱ्या चैतन्याला बांधून टाकतात. आज आपल्याला त्याचा आणखीन स्पष्टीकरण माऊली देणार आहे की बांधून टाकतात म्हणजे काय. खरं तर तो काहीच या आत असणारं जे आत्मतत्व आहे, आत असणारं जे चैतन्य आहे ते काही करत नाही, ते दिसत नाही, असं असताना बांधून ठेवतं म्हणजे काय. तर सत्वगुण आणि रजगुणाचा अभ्यास करताना आपण ते पाहिलं की हे त्रिगुण त्याला बांधून ठेवतात. आजही आपल्याला दिसणारे हा तमोगुण त्या जीवात्म्याला या देहामध्ये असणाऱ्या आत्मतत्वाला कशा पद्धतीने बांधून ठेवतात. आता ज्या आत्मतत्वाला काही मिळवायचं नाही आहे, काही द्यायचं नाही आहे, साक्षी भावाने फक्त राहायचं आहे आणि तो असल्याशिवाय आपण काही करू शकणार नाही आहोत, असं असताना बांधून ठेवला आहे म्हणजे काय. त्याचा उलगडा आपण यथावकाश माऊली आपल्याला आज करून देणारच आहेत.
ते जे भासणं आहे, ते जे बांधून ठेवणं आहे, म्हणजे नेमकं काय आहे ते आपल्याला आज कळणारच आहे. पण तत्पूर्वी आपल्याला हे जे की आळस, झोप आणि निद्रा या ज्या गोष्टी आहेत आणि हा तमोगुण कशा वाढवणाऱ्या आहेत हे जे 8व्या श्लोकामध्ये गीता आपल्याला सांगते, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आपण पाहिलं की सत्वगुण हा ज्ञानस्वरूप होता. रजोगुण आपण पाहिलं तर तोही खरं म्हणजे ज्ञान देणाराच आहे, पण ज्ञान देणारा असला तरी भोगात रमणारा, भोगात फसवणारा होता. त्यामुळे सत्व आणि रजातला फरक कळताना रजोगुणी माणसाला सगळं कळूनसुद्धा फसवणूक होणारा किंवा पुन्हा तो तमोगुणाकडे येणारा असं होण्याची भीती असते, ती रजोगुणामध्ये होती. त्याचाही विचार आपण केला. आता तो काय, तमोगुणाची मूळ उत्पत्तीच अज्ञानातून आहे. आता आपण पाहिलं की मोहात घालणारं अज्ञानातून, अपसमजातून जो काही गुण आहे तो तमोगुण आहे. त्यामुळे इथे तर काही आता दुसरी बाजूच नाही आहे. हा तमोगुणी जो आहे तो सगळ्या मोहित करणाराच आहे. जिथे जिथे मोहाच्या गोष्टी आहेत आणि त्या अहितकारक आहेत पण तरीसुद्धा त्या मोहात टाकतात, म्हणजे तिथे सार असार, योग्य अयोग्य, चांगलं वाईट ह्याचा विधी निषेध त्या तमोगुणी माणसाला नाही आहे. कळत असलं तरी नाही आहे असं आपण म्हणूया. दरवेळेसच कळत नसतं अशातला काही भाग नाही, पण बेछूटपणानं दुर्लक्ष करणं आणि तमोगुणाकडेच जाणं, तिथेच ते अडकतात मंडळी. नेहमीचं आपलं उदाहरण आहेच की आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, मान्य असतं की लवकर उठणं किती फायद्याचं, सर्व दृष्टीनं फायद्याचं आहे, सर्व दृष्टीनं योग्य आहे. पण होतं का उठणं? याचा अर्थच असा आहे की तो दिलंच आहे आपल्याला त्यांनी, निद्रा ही तमोगुणाकडे नेणारी आहे. प्रमाद, आलस्य आणि निद्रा या 3 गोष्टी या तमोगुणाकडे नेणाऱ्या आहेत असं भगवंत सांगतात. ते आपल्याला अनुभवाला येतं की ती जी निद्रा आहे ती निद्रा आवश्यक ती घ्यायला आपल्याला परवानगी दिलेली आहे, नाही असं नाही, शरीराची ती गरज आहे तर तेवढं घ्यायचं. परंतु आळसाने किंवा त्या तमोगुणामध्ये येणारी जी निद्रा आहे त्या निद्रेला खरं म्हणजे माफी नाही आहे, परंतु ती फार आपल्याला तमोगुणाकडे नेते. सर्वदेहिनाम म्हटलं आहे. सर्वदेहिनाम म्हणजे सगळा देह, म्हणजे जीव जो आहे तो खरा म्हणजे सगळे जे जीव आहेत ना, 84 लक्ष योनीतले जीव, हे आहारशय्या भयमैथुनांच्या एवढ्यापुरतेच आहेत ना. मग आता तमोगुणी माणूस जर एवढाच विचार करणार असला तर तोही त्या अन्य सगळ्या माणूस सोडून उरलेल्या कॅटेगरीतच गेला ना. इतर प्राण्यांना जसं या गोष्टी दिलेल्या आहेत तेवढाच जर तो करणार असेल तर मग त्याला माणूस तरी कसं म्हणावं असं एका निरूपणकाराने असं वर्णन केलं आहे की माणसामधला संस्कार वजा केला तर काय उरतं, तर पशु उरतो. मी विचार करत होते या मुद्द्यावर की माणसातला संस्कार वजा केला, पण समजा आपल्याकडे पाळीव प्राणी आहे त्याच्यावरती आपण संस्कार केले. पक्षी असतात पिंजऱ्यामध्ये, कुत्रा असतो घरामध्ये, मांजर असतं, त्याला शिस्त लावलेली असते, त्याला शिकवलेलं असतं. तर खरंच त्यांचे जे गुण आहेत, म्हणजे कुत्र्याजवळ जो प्रामाणिकपणाचा गुण आहे तो जर विचारात घेतला तर तो माणसापेक्षा सुद्धा चांगलं वागेल. म्हणजे त्याच्यावर संस्कार केले तर तो माणसापेक्षा श्रेष्ठ होईल. आणि माणूस मात्र केवळ ह्या प्रमाद, आळस आणि निद्रा या तमोगुणांच्या या 3 गोष्टींमुळे पशुवत त्याचे जिडं झालेलं आहे. पशुसारखं तो वागतो आहे असं दिसेल. खरं तर असं आहे की आपलं मूळ स्वरूप सच्चित आनंद. आता हे सगळं आपल्याला सत्वरजतम का शिकायचं आहे तर आपल्या मूळ स्वरूपाची आपल्याला ओळख करून घेण्यासाठी. आपलं मूळ स्वरूप सच्चित आनंद आहे आणि मग ते जे आनंद स्वरूप म्हणजे परमात्मा असं जे काही अद्वैत साधलेलं आहे, आत आपल्या परमात्माच बसलेला आहे, तसं आपल्याला न वाटता मी म्हणजे देह आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा त्या देहाला मोहित करणाऱ्या गोष्टींकडे आपण आपोआपच जातो. असं सगळं म्हणजे मुळातली आपली चूक आहे की मी देह आहे असं वाटणं. ही जी देह असण्याची, देह आहे म्हटल्यानंतर त्या देहाच्या संदर्भातली जी सुखदुःख आहेत ती सगळी आपली सुखदुःख आहेत असं वाटतं. म्हणजे देहाची सुखदुःख देह बघेल ना, परंतु तो देह म्हणजे मी आहे. त्यामुळे त्या मीला जे माझं मूळ स्वरूप आहे सच्चित आनंद, त्या सच्चित आनंद स्वरूपाला सुखदुःख होतं, कारण देह म्हणजे मी आहे. सहज लक्षात येणारी गोष्ट आहे.
लक्षात म्हणजे शाब्दिकदृष्ट्या लक्षात येणार आहे. आचरणदृष्ट्या आपल्याला लक्षात यायला वेळ लागेल किंवा तसं आचरण होणं अवघड पण गोष्ट आहे. पण आपल्या लक्षात येईल की मूळ स्वरूप जर माझं सच्चित आनंद आहे आणि हा देह म्हणजे मी नाही आहे, तर या देहाला होणारी सुखदुःख त्या माझ्या सच्चित आनंद स्वरूपाला कशाला व्हायला हवेत, असं भगवंत आपल्याला खरं म्हणजे सांगतोय. आणि ते कळण्यासाठी आपल्याला हे सत्वरजतम हे दोन्ही तिन्ही सांगतोय. होतं असं की जेव्हा या देहाची सुखदुःख माझी सुखदुःख आहेत असं मी मानते, तेव्हा मला एक तर माझं सच्चित आनंद स्वरूप आहे ते कळलेलं नाही म्हणून मी मानते, म्हणजे हा देह म्हणजे मी आहे असं मला माहीत असतं. आणि मग देह म्हणजे मी आहे म्हटल्यावर त्या देहाला जे काही इझिली आवडतं तिकडे ते तो देह, इंद्रिय, मन, बुद्धी जाते. आणि म्हणून या तमोगुणाकडे आपल्याला जावंच वाटतं. त्या तमोगुणाला जो मोह आहे तो मोह का होतो, तर माझं मूळ स्वरूप जे आहे त्याचं विस्मरण मला झालेलं असतं आणि मी म्हणजे हा देह आहे असं मला पक्क वाटत असतं, म्हणून मला मोह होतो. हा त्याचा खरा म्हणजे अर्थ. आता असं आहे, एक 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 बघूया आपण. निद्रेचा विचार केलाय. निद्रा ही त्यांनी असं म्हटलंय की ज्ञानाचा अभाव, तमोगुणामध्ये ज्ञानाचा अभाव आहे. म्हणजे आपल्याला कळत नाहीये हेच कळत नाही म्हणून हे असं घडतं आणि ह्या सगळ्या मोहाला आपण बळी पडतो. प्रमाद होतात म्हणजे चूक होते. आता चुका होतात म्हणजे काय की ठीक आहे, माणूस आहे, होऊ शकते चूक, परंतु चूक झाल्यानंतर पुन्हा तीच चूक व्हायला नको असा तरी त्या माणसाचा प्रयत्न असायला हवा. पण वेळच्या वेळी गोष्ट न करणं, नीटपणे न करणं, जे करायला हवं ते न करणं, असं जेव्हा माणूस करतो तेव्हा म्हणावं की अरे हा माणूस तमोगुणी आहे. तमोगुणी माणसाचं सगळं हे असं होतं. योग्य काय, चांगलं काय, वाईट काय हे त्याला कळतच नाही. बरं समजा कोणी सांगायचा प्रयत्न केला तर ते त्याला पटतही नाही. म्हणून असं होतं की एक तर तो काही कुणाला विचारायच्या भानगडीत पडत असते, त्याला जे वाटतं तोच ते करतो, त्यामुळे त्याला चुकीचंच वाटतं किंवा त्याच्या दृष्टीने जे योग्य असतं ते योग्य नसतं. अशामुळे या सगळ्या गोष्टी होतात. एका अर्थाने आपण म्हणतो ना, हम करो से कायदा, मी म्हणेन तेच बरोबर आहे अशी प्रवृत्ती असणारी ही तमोगुणी माणसं असतात. या निद्रा, आलस्य आणि प्रमाद या 3 शब्दांमध्ये या सगळ्या गोष्टी येतील. एकच एक चूक हा तमोगुणी माणूस पुन्हा पुन्हा करतो आणि मग तो आपली चूक आहे ते कसं ते बरोबरच आहे असं दाखवायचा पण प्रयत्न करतो. म्हणजे चूक झाली आहे, ती चूक आपण दुरुस्त करूया असं त्या तमोगुणीला कधीच वाटत नाही. नीटपणानं वेळच्या वेळी लक्षपूर्वक काम करणं हे त्याच्या स्वभावातच नसतं. आता खरं म्हणजे आपण तमोगुणी माणसाचं वर्णन करतोय म्हणजे आपण वर्णन करता करता आपल्याला सोडून उरलेल्यांचं वर्णन करतोय असं वाटेल, पण आपण पण कधी कधी तमोगुणी असतो. कितीतरी वेळा आपलं पण घाईमध्ये काहीतरी चुकीचं काम होतं, फसगत होते, विस्मरणानं कधी कधी होतं, सगळं तमोगुणामध्ये येतं. प्रमाद, चूक होते म्हणजे काय होतं, चूक होणं याचा अर्थच असा आहे की आपलं लक्ष नसतं. अगदी ओट्या समोर उभ्या असतो, दूध तापत असतं, गॅस बारीक असतो आणि आता अगदी इथेच काम करूया, तरीही कधी कधी दूध वाया जातं, उतू जातं. याचा अर्थ काय, याचा अर्थच असा आहे की करत असलेल्या कामावरती पूर्णपणानं लक्ष असणं, भान असणं ज्याला म्हणतो, ते तमोगुणी माणसाचं असतं. प्रमाद, चुका होतात. का होतात चुका, तर लक्ष नसतं. नीटपणाने वेळच्या वेळी लक्षपूर्वक काम करत नसल्यामुळे प्रमाद होतात. त्यामुळे निद्रा आणि आळस ठीकच आहे, आपल्याला कळेल, पण प्रमाद होतात तमोगुणी माणसाचे किंवा ज्याच्या चुका होतात त्याला तमोगुणी म्हणायचं. तर चुका का होतात, तर तिथे आपण पण अडकतो. आपल्याही साध्या साध्या गोष्टींमध्ये चुका होतात, फसगत होते आणि मग लक्षात घ्या की अरे असं कसं झालं आपल्या हातून. तर त्यावेळेला लक्षात घ्यायचं की आपला तमोगुण वरती आला होता म्हणून आपण लक्षपूर्वक काम करू शकलो नाही. बरं, असं असताना या तमोगुणी माणसाचं आणखीन एक की झालं, चूक तर झालं, आपण ती पुन्हा होणार नाही ह्याची काळजी घेऊ, तर याला त्या चुकीचा अभिमान वाटतो. आणि म्हणजे ते जे केलं आहे, जसं असतं ना की एखादा माणूस दुसऱ्याला न आवडणारं बोलतो आणि मग आपण म्हणतो तुम्ही नको तर असं त्या दिवशी बोलायला, तुम्ही कशाला असं बोललात, त्याला फार वाईट वाटलं. असं जर आपण काही सांगायला गेलो, नाही मी अगदी स्पष्ट बघताय,
जे वाटतं ते बरोबर, हे अशा पद्धतीनं आपली चूक ही कशी बरोबरच आहे हे दाखवण्याकडे पण प्रवृत्ती असते. या सगळ्या दृष्टीने तमोगुणी माणसाची प्रमाद ही जी काही गोष्ट आहे ती आपल्या सहज लक्षात येईल. आणखीन एक गोष्ट आहे की चुकीमध्ये व्यसन हे पण येतं, की जे करू नये ते करायला जाणं हे पण तमोगुणी माणसाचं लक्षण आहे. आपण तर करायचंच आणि दुसऱ्याला पण नादी लावायचं, हे तर आणखीन वाईट गोष्ट आहे. म्हणजे स्वतः करणं पण चुकीचंच आहे. तर अशी जी व्यसनाधीन मंडळी असतात त्यांना पण आपण तमोगुणी म्हणतो, कारण ते चुकीचं वर्तन करतात, दुसऱ्याला करायला भाग पाडतात आणि अशा दोन्ही दृष्टीने विचार केला तर ते प्रमाद या यादीमध्ये ती पण गोष्ट येते. आळसाबद्दल काय बोलावं? आळशी माणसाचं म्हणजे असं असतं की त्याला कशातच इंटरेस्ट नसतो. किती किती काही त्याला सांगायचं, आता ना सुट्टीचे दिवस येणार आहेत आणि आपल्या घरात जर नातवंड असतील तर आपल्याला रोज काहीतरी नित्य नवं त्यांना आयडिया द्याव्या लागतात, कारण नाही तर आळसामध्येच दिवस जातो. मग आपल्याला असं वाटतं की नाही, त्यांनी नवीन नवीन काहीतरी करावं, काहीतरी रोजच्या रोज त्यांच्याकडून काहीतरी क्रिएटिव्हिटी आपल्याला दाखवायला लागते आणि आळसात राहू नको रे, काहीतरी कर असं आपण त्यांना सांगतो. तर त्यासाठी लक्षात येईल की बऱ्याचदा असं आळशी माणसाला कुठल्या गोष्टीत इंटरेस्टच नसतो. काहीही करायचं तरी तो त्याच्यातून काहीतरी सबबी काढतो. बरं, यांनी होतं काय, शरीराला जडत्व येतं आणि त्यामुळे जडत्व आलं शरीराला की थकवा येतो. म्हणजे आधी म्हणतात तसं की आळस आणि मग शरीर असं जड झालं की त्याच्यातून निद्रा, हे असं चक्र वाढतच जाणारी गोष्ट आहे. आपण भोवताली अनेक उदाहरणं अशी पाहतो, त्यावेळी त्याच्या संबंधी काही बोलायला नको. दुसरं असं असतं, या आळशी माणसाचं काम टाळण्याकडे प्रवृत्ती असते. खरं म्हणजे इंटरेस्टच नाही म्हटलं, आळस आहे म्हटलं की लक्षात येतच आपल्या की तो काय करतो की टाळायचंच. काही करायला सांगितलं तर त्याच्यातून काहीतरी मार्ग काढायचा आणि काम न करता. बरं, त्यात आता ही माणसं अशी असतात की स्वतः तर काही करत नाहीतच आणि कोणी करत असलं तरी त्यात पण काड्या घालतात, कारण आपल्याला करायचं नसतं. त्यामुळे दुसरा कोणी करत असला तरी त्यालासुद्धा करू न देण्याकडे प्रवृत्ती असते. असं या आळशी माणसाचं एकंदरीत असतं. आपल्या लहानपणी एक जांभूळ लोट्या नावाची गोष्ट आपल्या जो आपल्याला सांगत असत, किती आळशी किती आळशी. तर म्हणे झाडाखाली झोपला होता आणि भूक तर लागली होती पण काही करायचंच नाही ना. भूक लागली तर ते मिळवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर आळसात झोपलेला होता, इतका आळशी की ते म्हणे ओठावरती जांभूळवरनं टपकन पडलं होतं. ते सुद्धा लोटायला कोणीतरी त्याला माणूस पाहिजे होता आणि म्हणून त्याला जांभूळ लोट्या असं नाव दिलं. अतिशयोक्तीचा भाग आपण सोडून देऊया. मुद्दा काय, तर आळशी माणूस काहीच करत नाही, त्याला तमोगुणी म्हटलं आहे. किंवा तमोगुणी माणूस अशा पद्धतीनं आचरण करत असेल तर त्याचा हा आळस न संपणारा आणि स्वाभाविकच ते स्वतःचा नाश करून घेणं असं तमोगुणी माणसाचं होतं. प्रमाद आणि आळस तर आहेच, त्याला जोडीला निद्रा. आळस आणि निद्रा ही तर खरं बहीण भावंडच आहेत. आळशी माणसाला झोप येते, जास्त झोपलेल्या माणसाला आळस येतो. आपला तर अनुभव आहे, एखाद दिवशी दुपारी समजा आपण चुकून जरा जास्ती झोपलो तर आपल्याला आळशीपणा येतो, कारण ती झोप जर जास्ती झाली की जडत्व वाढतं. त्यामुळे दोन म्हटलं तर आळस आणि निद्रा ही बहीण भावंडच आहेत. थोडीशी योग्य वेळेला विश्रांती घेणं, शरीरासाठी म्हणून ज्याची गरज आहे ती विश्रांती घेणं ठीक आहे, आवश्यक म्हणून जे करायचं आहे ते करायला काही त्याच्यात दोष नाही आहे. पण अलीकडे फॅशन आहे की सकाळी 10 वाजले तरी उठायचं नाही. तर ही कसली आली आहे झोप? आपल्या पिढीला आपल्याला सूर्योदयापूर्वी उठणं हे मुळी अंगीच होतं असं मला आपल्याला कुणालाच, म्हणजे माझंच काय, कोणालाच आपल्याला आठवणार नाही की आपण सुट्टी जरी असली तरी असे लोळत पडलो आहे 10 वाजेपर्यंत. तर हल्ली ही फॅशन आहे, 10 वाजले तरी मुलं उठतच नाही. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी दुपारी अगदी पडदे लावून चिडीचूप झोपून जायचं 4 तास. ही काय पद्धत आहे? त्यामुळे ही जी निद्रा आहे ना, ही निद्रा हे देहाला म्हणजे आळस वाढवणारी आहे, जडत्व आणणारी आहे, आळस वाढवणारी आहे. आणि मग काय ठीकच आहे की अति झोप, मग आळस, त्या आळसाचे परिणाम, मग त्याचा परिणाम म्हणून मला लगेच ऑर्डर करून खाद्यपदार्थ घरी मागवायचे. हे एकातून एक अशा गोष्टी काही उत्साहाने करावं असं वाटणंच होतं. बरं, प्रत्येक गोष्टीला असं एक काहीतरी वेळापत्रक हवं, कशानंतर काय करायचं, किती वेळ करायचं हे सगळं ठरलेलं हवं. असं जर नसेल तर तमोगुणी माणसाचा नाश होणार.
किंवा असं ज्याचं ठरलेलं नसतं त्याला तमोगुणी म्हणायला हवं. आपण माऊलींच्या ओव्या पाहणार आहोत. 174 माऊलींनी यात आपल्या तमोगुणी माणसाचं छान छान दृष्टांत देऊन आपल्याला वर्णन करून सांगितलं आहे. खरं तर आपल्याला त्रिगुणातीत व्हायचं आहे. ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे आणि तीनही गुण प्रमाणामध्ये घ्यायला मान्यता आहे. त्याशिवाय आपण नरदेह जोपर्यंत आपला जिवंत आहोत आपण तोपर्यंत आपल्याला ह्या तिन्ही गुणांची गरज आहे. पण ते किती तर त्या प्रत्येकाचं प्रमाण जे आहे तेवढ्यापुरतंच आहे. भूक लागली तर खायला हवंच, पण खायला हवं म्हणजे अमुकच खायला हवं असं असण्याचं कारण नाही. आपली भूक भागण्यासाठी जे काही उपलब्ध आहे ते उपलब्ध आपण आनंदाने घेतलं पाहिजे. अशा यांनी त्या त्रिगुणांच्या योग्य प्रमाणांचं आपल्यामध्ये ते असलं तर मग आपल्या हातून चांगल्या गोष्टी होतील. या अर्थाने आपण त्या त्रिगुणांकडे खरं म्हणजे पाहायचं आहे आणि त्रिगुणातीत व्हायचं आहे. देह असेपर्यंत मर्यादित असणारे जे त्रिगुण आहेत ते आपल्याला हवेच आहेत. माऊलींनी पण ज्ञानेश्वरी लिहिली ना. आता लिहिण्याचं जे काम आहे म्हणजे हे जे काही आपण कवित्व असं म्हणतो आहे तर त्याच्यासाठी रजोगुणाची गरजच आहे ना. तर माऊलींच्या जवळसुद्धा ही जी प्रज्ञा आहे किंवा शब्दबद्ध करण्याचं हे मोठं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये रजोगुण आहे म्हणूनच हे कार्य त्यांच्याकडून झालं. त्यामुळे संतांमध्ये सुद्धा हे जे त्रिगुण आहेत त्याच्यामध्ये रजोगुण आहे वापरलेला म्हणून हे लिखाणाची कामं त्यांच्याकडे होतात. हा काही दोष नाही आहे. पूर्ण सत्वगुण असलं तर ते लिखाणाचं काम झालं नसतं ना. त्यामुळे आवश्यक असणारा रजोगुण तिथे आहे. त्यांनी ह्या देहाला साधन म्हणून वापरलेलं आहे. तसं या त्रिगुणामध्ये आहे की आपली सगळी इंद्रिय जी आहेत अगदी मन बुद्धी चित्त अंतःकरण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या कशासाठी आपण वापरतो आहे त्यावर आपला कोणता गुण आहे ते काय. भजन आहे तर कंठामधून भगवंताचंच नाम यायचं आहे तर ते आपल्याला इंद्रिय वापरायचं आहे. मर्यादेमध्ये ते वापरलं तर ते सगळं बरोबर आहे. त्या जोडीला काय आहे जोडीला आपल्याला हे सगळे षड्रिपू जिंकायचे आहेत. हे सगळं करताना जो रजोगुणाच्या किंवा तमोगुणाच्या ह्याच्यामधून जे काही कामक्रोध येतील ते येऊ द्यायचे नाही आहेत. असा विचार केला तर आपल्याला रजतम हवे आहेत. गुणातीत व्हायचं म्हणजे काय ते आपल्याला पुढल्या नंतरच्या ह्याच्यामध्ये येणारच आहे. माऊलींच्या ओव्या बघण्यापूर्वी आपण हे लक्षात घ्यायचं की विशेष करून इंद्रिय जे आहेत म्हणजे जीभ आपली ह्या जिभेच्या आहारी जाता कामा नये. किती बोलायचं किती खायचं काय खायचं हे सगळं जर ठरवता आलं तर ते योग्य पद्धतीने करायला आपल्या शास्त्राने आपल्याला पूर्ण परवानगी दिलेली आहे. म्हणजे असं आहे की ह्या ज्या खाण्याच्या कामना आहेत त्या कामना मारायच्या नाही आहेत. खायला लागेलच तर देह आहे तो पण खायला लागेलच. कामक्रोध आपल्याला ह्या सगळे जे षड्रिपू आहेत ते आपल्याला जिंकायचं आहे. त्याच्यावर आरूढ व्हायचं नाही आहे त्याच्या आहारी जायचं नाही आहे तर ते आपण जिंकायचं आहे. तहान आहे भूक आहे निद्रा आहे या सगळ्या गोष्टी आवश्यक त्या प्रमाणामध्ये आपल्याला जरूर करायचे आहेत. त्याच्या अधीन व्हायचं नाही आहे. म्हणजे आता थोडक्यात आणखी असं आहे की तो जो रजोगुण आहे तो रजोगुण तमाकडे जाऊ द्यायचा नाही. तो सत्वाकडे जाऊ द्यायचा. तो तमाकडे जर गेला आणि तो जर चुकून बलवान झाला तर संपलंच. त्या रजोगुणाला सत्वगुणाकडे घेऊन जायचं मग तो चांगला असतो. रजोगुण सत्वगुणाकडे गेला की तो चांगला आहे. खूप खूप कामं त्या व्यक्तीकडून होत असतात. त्यामुळे रजोगुण सत्वगुणाकडे जाणारा असायला पाहिजे. रज म्हणजे काय तर कर्म काहीतरी करावं असं सातत्यानं वाटणं आणि तो जो सत्वाबरोबर गेला तर चांगली कामं होतील. अगदी सरळ आहे. त्यामुळे रजोगुण असायला हवा तो सत्वगुणाकडे जायला हवा म्हणजे चांगली कामं आपल्या हातून होतील असा आपल्याला विचार खरं म्हणजे करायचा आहे. पण त्याच्यासाठी आधी सगळे आपल्याला तिन्ही माहिती पाहिजे. त्याचं प्रमाण माहिती पाहिजे. किती प्रमाणात तो असलेला चालेल हा पण विचार केला पाहिजे. माऊली आपल्याला 174 तमोगुण सांगणार आहे तो आपण आधी बघूया. 174वी ओवी आहे. व्यवहाराचेही डोळे मंद जेणे पडळे मोहरात्रीचे काळे मेहुडेचे. थोडीशी ओवी समजून घ्यावी लागेल. ते म्हणतात की व्यवहाराची दृष्टी त्या पडळे म्हणजे पडद्याने मंद होते. म्हणजे काय होतं हे तमोगुणाचं पहिलं लक्षण आहे. व्यवहारातली गोष्ट पण त्याला समजत नाही. व्यवहारामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याही त्याला करता येते तिथेही त्याची दृष्टी बंद होते. योग्य अयोग्यच जर कळत नाही चांगलं काय वाईट काय तेच जर कळत नाही तर व्यवहार तरी कसा कळणार. त्यामुळे व्यवहारातली गोष्टसुद्धा त्याची
तिथे वागायला सुद्धा त्याची दृष्टी मंद होते. मंद जेणे पडळे, पडदा जसा येतो त्या पडद्याने ती दृष्टी मंद होऊन जाते. कसला पडदा आहे? तमोगुणाचा. व्यवहार याला कळत नाही. मोहरात्रीचे काळे मेहुडे जे. बरं, आता व्यवहारातली उमज पडत नाही तर नाहीच आहे, म्हणजे त्या व्यवहारातल्या खाचाखोचा काय आहेत त्या समजतच नाही. काय बरोबर काय चूक हेही त्याला समजत नाही. मग अशा तमोगुणी माणसाच्या हातून सारख्या चुका होतात. व्यवहार करताना हरघडी त्याच्या चुका होताना दिसतात, कारण त्याच्या बुद्धीला ग्रहणशक्तीच नाही आहे. इतरांचं बघून काही सुधारणा करेल असं काही त्याला कळतच नाही. त्यामुळे त्याच्यासारख्या चुका होतात. आणि मग स्वाभाविकच बुद्धीवर एक प्रकारची झापड येते. ते जे पडळ म्हटलं आहे ना, त्या बुद्धीवर झापड येते. काय बरोबर आपण करतोय तेच त्याला कळत नाही. आणि मोह हा सर्वात मोठा शत्रू आहे. मोह रात्रीचे काळे मेहुडे जे. मेहुडे जे म्हणजे ढग येतात. तर म्हणे काय होतं, मोह हा माणसाचा जो शत्रू आहे, तर मेहुडं होतं म्हणजे ढग येतात. ते रात्र सगळे काळीकुट्ट ढग येऊन जातात. मोह म्हणजे काय? ती काळीकुट्ट रात्र. आणि त्यामुळे मोह झालं की मन पण वेडं होतं. काय करतोय तेच कळत नाही, व्यवहार कळत नाही. हे असा पडदा बुद्धीवरती पडळ आल्यामुळे आपण काय वागतोय ते कळत नाही. आणि अमावस्येच्या रात्री जसं काही दिसत नाही तसं ह्याचं होतं. सार नाही, असार नाही, चांगलं नाही, वाईट नाही, योग्य नाही, अयोग्य नाही, काहीही त्याला कळत नाही. म्हणजे काळोख आणणारा ढग तसा याचा मोह आहे. त्या मोहातच तो अडकतो. आणखीन काय होतं, अज्ञानाचे जियाळे. म्हणजे हे तर झालंच, आता व्यवहारच त्याला कळत नाही. आणि मग मोहरूपी रात्रीतला काळा ढग येतो असं त्याचं वर्णन माऊलीने केलं. पुढे म्हणतात अज्ञानाचे जियाळे जया एका लागले, जेणे विश्व भुलले नाचत असे. जियाळे म्हणजे आधार. आता याला काय होतं, याला अज्ञानाचाच आधार वाटतो. योग्य अयोग्य कळत नाही ना, त्यामुळे त्याला आधार कशाचा वाटणार? आपलं जे अज्ञान आहे त्याचं त्याला आधार. अज्ञानाचे जियाले जया एका लागले. याला अज्ञानाचाच आधार आहे. बुद्धीच काम करत नाही आहे तर याला आधार तरी दुसरा कुठला? असा जो काही त्याला आधार लागतो त्याला अशा अज्ञानी माणसाला तमोगुण नाचवतो. जेणे विश्व भुलले नाचत असे. त्या तमोगुणाला म्हणजे तमोगुणी माणसाला जो आणखीन अज्ञानाचा त्यांनी आधार घेतलेला आहे, मग काय होतं, सगळा मोह पडून सारखा तो तमोगुण या माणसाला नाचवतो. काय करतोय त्याचं त्यालाच कळत नाही, अशी त्याची परिस्थिती होते केवळ अज्ञानामुळे. आधीच तमोगुणी, त्याच्यात अज्ञान, आणि त्या अज्ञानामुळे मोह. त्यामुळे आपण काय करतोय त्याला कळत नाही. अशा माणसाला हा तमोगुण नाचवतो, भूल पाडतो. आणि मग स्वाभाविकच आणखीन अविचार उत्पन्न होतात. आधीच कळत नाही, त्यात अज्ञान, त्याच्यात मोह, आणि त्यामुळे अविचाराने त्याच्या हातून होणाऱ्या गोष्टी आपण चुकतो हेच कळत नाही ना, तर आपण म्हणूया त्याच्या अविचाराने ह्या गोष्टी होतात. काहीच अविवेकानी अविचाराने अशा त्या गोष्टी करतो. आपण चुकतो हे त्याला कळत नाही. आणखीन काय होतं, अविवेक महामंत्र जे मौढ्य मद्याचे पात्र, हे असो मोहनास्त्र जीवासी तेजे. तमोगुणी माणसाचं माऊली वर्णन करतात. आता म्हणतात अविवेक महामंत्र. आता आधीच्या श्लोकात अज्ञान सांगून झालं, त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये व्यवहार कळत नाही, अगदी काळा ढग असणारी रात्र असं वर्णन करून झालं. आता म्हणतात हा अविवेकाचा अविचाराचा महामंत्रच असतो तमोगुण म्हणजे. आणि शिवाय मौढ्य मद्याचे पात्र. आता मौढ्य मद्य, आधीच मद्य आणि त्यात मूर्खपणा दोन्ही आलेलं आहे. मौढ्य मद्याचे पात्र म्हणून ते म्हणतात आपल्याला की काय होतं, एक तर मूर्खपणाची म्हणजे मूर्खपणाचं दारू प्यायला येतो आधीच तमोगुणी, आणि त्यात तो दारू प्यायलेला म्हणजे धुंद झालेला. हे असो मोहनास्त्र जीवासी ते. आता असं जर व्यसनी माणूस असतो आणि असा मदिरेच्या याला बळी पडतो, तेव्हा मग काय असतं, ते मूर्तिमंत्र मोहशास्त्रच आहे. का तो असं करतो, कारण मोहात पडतो. आधी अविचार अविवेक, काय करतोय ते कळत नाही, आणि मग स्वाभाविकच मूर्खपणाचा मोह त्याला पडतो आणि तो खरोखरच मद्य प्यायल्यासारखा बेधुंद होतो आणि मोहात अडकतो. मूर्तिमंत मोहनास्त्रच म्हटलं. दारू हे जणू काही त्या तमोगुणी माणसाच्या हातातलं अस्त्रच आहे की आणखीन तो त्या तमोगुणामध्ये अडकतोय.
आता पार्था ते गातम रचून ऐसे वर्म चौखुरी देहात्म मानियाते 177 ओळीमध्ये माऊली सांगतात. आधीच्या 3 ओव्यांमध्ये सांगितल्यामुळे आता ते म्हणजे पार्था हे तमोगुणाचं लक्षण आहे. तमोगुणी माणसाला व्यवहार कळत नाही, तमोगुणी माणूस मोहात पडतो, तमोगुणी माणूस अविवेकी असतो, तमोगुणी माणूस अविचारी असतो, तमोगुणी माणूस काय करतो त्याला कळत नाही, चांगलं काय वाईट काय याच्याशी त्याचा काही संबंध नसतो. असं सगळं 3 ओव्यांमध्ये सांगितलं. आणि आता ते म्हणतात ही सगळी तमोगुणाची लक्षणं आहेत. पार्था ते गातम रचून ऐसे वर्म चौखुरी देहात्म मानियते. आणखीन काय होतं, तो जो गुण आहे ना तो अशा गोष्टी बनवतो की चौखुरी चारी बाजूनी त्या देहात्मवाद्याला जखडून टाकतो. सत्सद विवेक बुद्धीसुद्धा त्याला वापरता येत नाही. आणि आपला विषय असा चाललेला आहे की हा तमोगुणी माणूस देहाकडून जे जे काही करून घेतो त्यामुळे देहात्मा जो आहे आतलं जे चैतन्य आहे त्याला पण तो जखडून टाकतो. तो काही करणार नाही, गोष्ट खरी आहे, साक्षी भावानं तो सगळं पाहणार आहे, पण त्यालाच हा ओळखत नसल्यामुळे आत जे काही स्वरूप आहे त्याला तो ओळखतच नाही. त्यामुळे असा बेछूट वागतो आणि चारी बाजूनी त्याला बांधून टाकलेलं, जखडून टाकलेलं असतं. मी मगाशी म्हटलं की आपल्याला कळणार आहे, आज माऊली आपल्याला हे जे की जखडून टाकणं आहे, आपल्या गुणविशेषावरून आत असणाऱ्या त्या स्वरूपाला म्हणजे त्या परमात्म्याला तो गुण बांधून ठेवतो. म्हणजे काय, जर सत्वगुणी माणूस असेल तर सत्वगुणामध्ये बांधला जातो. आज आपण तमोगुणी माणसाचा विचार करतो आहे, तर हा जो तमोगुण आहे, अविवेक आहे, अविचार आहे, आळस आहे, निद्रा आहे, प्रमाद आहे, चुका करतो आहे, हा माणूस आतल्या त्या स्वरूपाला त्या परमात्म्याला या तमोगुणामध्ये जखडून टाकतो आहे. त्यासाठी आपल्याला याचा विचार करायचा आहे. हे एकच कीर शरीरी माझो लागे चराचरी आणि तेथ दुसरी गोष्टी नाही. पुढल्या ओळीत ते सांगतात हे एकच एक तमोगुणाचं सगळं शरीरभर व्यापून टाकलेली गोष्ट आहे. म्हणजे असं नाही सगळी इंद्रिय मन बुद्धी ही सगळी मुळी त्या तमोगुणाकडेच जाणारी आहे. म्हणजे कधीतरी मनाला असं वाटलं पाहिजे की अरे आपण कधी चुकीचं करतो आहे, किंवा बुद्धीला तरी वाटलं पाहिजे की अरे हे आपलं चुकीचं वर्तन होत आहे. नाही, मन बुद्धी इंद्रिय सगळे जणं याच ठिकाणी जणू की व्यापून टाकतात. असा हा महाभयंकर तमोगुण आहे. आणि ते दुसरी गोष्टी अन्य कुठल्या गोष्टीचा प्रवेशच होत नाही. सगळेजणं मुळी त्या तमोगुणामध्ये वाहून नेलेले आहेत, इंद्रिय पण मनबुद्धी चित्त अंतःकरण सगळं. आणि त्यामुळे दुसरं काही नाहीच, कुठल्याच गोष्टीचा प्रवेश नाही. कधीतरी वाटेल ना की अरे म्हणजे जागृत झाली बुद्धी किंवा काहीतरी इतरांचं पाहून की आपलं काहीतरी चुकतं आहे, तसं या तमोगुणीचं होतच नाही. त्याचं जे काही चाललं आहे तो इतका मोहात गुरफटलेला असतो की त्या तमोगुणीला परत यायची मागची बाजूच दिसत नाही, की परतीचा प्रवास काही होऊ शकतो, आपण पुन्हा मागे जाऊया, आपलं काही जे चुकतं आहे असं त्याला वाटतच नाही. सर्वेंद्रिया जाड्य मना माझी मौढ्य मला ती तो जे दार्ढ्य आलस्याचे. आणि मग काय काय घडतं, सर्वेंद्रिया जाड्य सगळी इंद्रिय मठ्ठ, कोणीच काम नाही करत, सगळेजण मठ्ठ आहेत. मना माझी मौढ्य मनसुद्धा मूढ झालेलं आहे, ते मनसुद्धा सांगत नाही आहे काही बरोबर काय चुकते, मोहवश झालेलं आहे आणि मूर्ख पण त्यांनी आणलेलं आहे. मला ती जे दाढ्य आलस्याचे आणि सगळ्या शरीरभर आळस आहे, अगदी पक्का आळस आहे, आळसाचं साम्राज्य आहे. दाढ्य म्हणजे दृढ घट्ट झालेलं आहे, त्या आळसाने सगळ्या शरीराला घट्ट बांधून टाकलेलं आहे. खरीच गोष्ट आहे. एकदा तो आळस शिरला की जे काही आपण करतो, म्हणजे मग अशी पाहिलं की आळसाने झोप येते आणि मग काहीच काम होत नाहीत, काहीच करायचं नसतं, बुद्धी चालतच नाही असं त्याचं होतं. मन बुद्धी इंद्रिय सगळी आळसावतात. म्हणजे त्या गंमत म्हणून एक गोष्ट सांगतात, एकाला बाहेर बोर्ड लावलेला असतो इथे कामासाठी नोकर पाहिजे, तर एक जण येतो आणि मग तो मालक विचारतो की काय काय कामं सांगायला लागतो. हो म्हणाला सगळी कामं करेन, सगळी कामं तुम्ही सांगाल ती कामं करेन मी. कधी येशील तुम्ही सांगाल त्या वेळेला येतो. किती तास कामं करशील तुम्ही सांगाल तितके तास काम करतो. आणि मग म्हणाला तुला पगार किती पाहिजे, तुम्ही द्याल तो पगार.
त्या मालकाला आनंदच झाला की अरे आपण देऊ तो पगार, आपण सांगू ते काम, आपण सांगू तेवढा वेळ काम, असा माणूस मिळतच नाही. मग म्हणाले ठीक आहे आता चांगली गोष्ट आहे, उद्यापासून ये. नाही मला माझी एकच फक्त मागणी आहे. तर तुझी काय मागणी आहे? आता एवढं सगळं तो मान्य करतोय म्हटल्यावर तुझी छोटीशी काही मागणी ह्या पुढे करणारच. मला तुझी काय मागणी आहे? तर माझं काय म्हणाला, मला झोपून उठलं की खायला लागतं आणि खाऊन झालं की मला झोपावं लागतं. बाकी काय तुम्ही सांगाल ते मी करीन, सांगेल त्या पगारात करेन. आता हा काय करणार? झोपून उठल्यावर खायचं आणि खाऊन झाल्यावर झोपायचं. तसा हा तमोगुणी आहे. सगळी इंद्रिय त्याची मोहात पडलेली आहेत. त्याचं मन काम करत नाही, त्याची बुद्धी काम करत नाही, सगळा देह त्याचा आळसावलेला आहे. असं जडत्व त्या देहाला आलेलं आहे. आणि म्हणून तो असं सांगतोय आपल्याला, अंगे अंग मोड मोडी, अंगे अंग मोडामोडी, काय जाती अनावडी, नुसती परवडी जांभयांची. माऊली किती वर्णन करावं. अंगाला तो आळोखे पळोखे देतोय. अंगे अंग मोडामोडी, आळोखे पिळोखे द्यायचं काय? आळसासारख्या जांभया आळोखे पिळोखे देणं, काही करू नये असंच वाटणं, काही करायचं नाही. काय जाती अनावडी, काहीच करायला आवडत नाही. नुसती परवडी म्हणजे रेलचेल, मस्त आरामात राहायचं. आणि जांभयांची रेलचेल म्हणजे ते काही आरामात राहायचं, त्याच्यासाठी काही ते करावं लागेल ना, तेही नाही. जांभया देत आळसात दिवस घालायचा, निरुत्साहात राहायचं. हा सगळा तमोगुणाचा परिणाम आहे असं आपल्याला दिसेल. उघडियाची दिठी, काय झालं? उघडियाची दिठी, मला येतोय का? उघडियाची दिठी देखणे नाही किरीटी, नाळबिताची उठी वो म्हणवणी. पुढे म्हणतात अर्जुना, दाबलं होतं पण मी परत दाबलं तरी अर्जुनाला भगवंत सांगताय काय होतं. उघडियाची दिठी, दिठी म्हणजे दृष्टी. अर्धवट उघड्या डोळ्यांनीच तो आजूबाजूला पाहतो. उघडियाची दिठी देखणे नाही किरीटी, ते सुद्धा डोळे उघडून सगळं पाहायचं नाही, अर्धवट डोळे किलकिले करून पाहायचं. न आळविताची उठी वो म्हणून. तमोगुणी मनुष्य जो असतो तो सभोवतालची वस्तू किंवा समोरची वस्तू डोळे पूर्ण उघडतच नाही ना, त्यामुळे त्याला दिसतच नाही. डोळे पूर्ण उघडेल तर त्याला दिसेल ना. किंवा आणखीन काय होतं, न आळविताची, कोणी त्याला हाक मारलेलं नसतं, आळवलेलं नसतं, साथ घातलेली नसते, तरी देखील ओ म्हणून, तरी देखील ओ देतो. म्हणजे काही लक्ष नाही, काही कळलं नाही, समोरची गोष्ट दिसत नाही, निरुत्साह असा जो तमोगुणी आहे. कुणी हाक मारलेली नाही आहे तरी हा ओ देतो. मध्येच हा तमोगुणाला स्वतः आपल्याला भ्रमिष्ट, थोडक्यात भ्रमिष्ट झालेला असतो असं दिसेल. पुढे बाहुली लगे पडली आहे धोंडो, नेणे कानी मुरडी. सगळं काय जे आहे ना, एखादा दगड असावा ना, धोंडा पडलेला असावा ना, असा हा एका जागी असतो. काहीच करायचं नसतं, निरुत्साह, काही न करता ठोंब्यासारखं बसणं. नेणे कानी मुरडी, एका जागी बसलेला असतो आणि मुरकुंडी वळवलेली असते, काहीच करायचं नसतं ना, तेव्हा बसलेला असतो. तयाची परी मुरकुंडी उकलून येणे. तमोगुणी एका जागी पडून एका जागी मुरकुंडीवर बसलेला, या कुशीचा त्या कुशीला सुद्धा तो होत नाही. तयाची परी मुरकुंडी उकलून येणे, वळत सुद्धा नाही, कारण त्याच्यात आळसात इतका भरलेला आहे की जसा आहे तसा पडलेला असतो. कितीतरी माऊली किती वर्णन कर. म्हणजे आपल्याला आठवतं ना, दासबोधामध्ये आपण निद्रेचा समास अभ्यास होता तेव्हा असंच होतं की निद्रा आली की काय काय माणसाचं होतं, त्या निद्रेच्या किती अधीर गेलेला असतो. तेच तमोगुणाचं वर्णन माऊली आपल्याला इथे सांगतायत. पृथ्वी पाताळी जावो की आकाशही वर येवो, काय वाटेल ते तिकडे घेऊ दे. पृथ्वी पाताळात जाऊ दे, नाही तर आकाश खाली कोसळून दे, याच्यावरती काही त्याचा परिणाम होणार नाही आहे. पृथ्वी पाताळी जावो की आकाशी वरी येवो, परी उठणे हा भावो उपजो नेणे. हा दगडासारखा ठोंब्या पडलेला असतो, उठत म्हणून नाही, गुडघ्यात मान घालून बसून राहतो, झोपा काढतो, उत्साहानं काही करावं असं त्याला वाटत नाही. अशा पद्धतीने हा तमोगुणी असतो. उचित अनुचित आघवे, झांसुरता नाठवे जीवे, जेथीचा तेथ लोळावे ऐसी मेधा. मेधा म्हणजे बुद्धी. याची बुद्धी कशी आहे, झोपेपुढे याला उचित अनुचित आघवे,
सुस्त पडलेला आहे, काय योग्य काय अयोग्य हे त्याला काही कळत नाही, उचित अनुचित कळत नाही. झांजुरता न आठवी जीवे, झोपेपुढे त्याला काहीही आठवत नाही. इतका निद्रेच्या अधीन गेलेला आहे की कसला त्याला गंध नाही, उचित अनुचित कळत नाही. जेथी जात इथं लोळावे, जिथे आहोत तिथे आपलं झोपून राहावं बस, अशी त्याची बुद्धी आहे. त्याच्या बुद्धीला दुसरं काही कळत नाही आहे, झोपून राहणं एवढंच त्याला कळत आहे. उभवनी करतळे पडी घाये कपोळे, हात उघडावे, कपोळे म्हणजे गाल, आणि मग असं बसावं, आणि गुडघ्यावरती मान, पायाचे शिरियाळे, गुडघ्यामध्ये डोकं ठेवावं, असं बसून राहावं, बाकी काही करू नये. या 185व्या ओवीचं स्वरूपानंदाने इतकं हुबेहूब वर्णन केलं आहे की डोळ्यासमोरच तो आळशी माणूस येतो. तळहाती ठेवून गालं, बसून राही निश्चल, वा गुडघ्यावरी कपाळ, टेकून निवांत बैसतो. काहीच त्याला करायचं नाही. गुडघ्यावरती मान ठेवून बसलेला आहे, नाहीतर हात गालावरती ठेवून निवांत बसलेला आहे. काहीही न करणं, कुठे उत्साह, त्याच्याकडे बघूनसा उत्साही माणसाचा उत्साह जाईल असं काहीतरी विचित्र असं हा तमोगुणी असतो. आणि निद्रेविषयी सांगू, जेवी आधी लागू, झोपी जाता स्वर्गू वावो म्हणे. किती निद्रेच्या अधीने गेलेला आहे. तर म्हणे हा तमोगुणी काय करतो, निद्रेविषयी सांगू, झोपेविषयी इतका तो नादिष्ट झालेला असतो की तो काय करतो, जीवी आधी लागू, त्या झोपेपुढे त्याला काय होतं, झोपी जाता स्वर्गू व्हावं म्हणे. तो म्हणतो मला स्वर्गसुद्धा नको, झोपेपुढे काहीही नको, बस निद्रा असली की पुष्कळ झाला, असा तो नादिष्ट असतो झोपेविषयी. त्याची तेवढीच इच्छा आहे, जीवी आधी लागू बे, त्याच्या जीवाला झोपेशिवाय अन्य इच्छाच नाही. स्वर्गापेक्षा स्वर्गसुद्धा त्याला तुच्छ वाटतो, त्याच्यापेक्षा तुला झोप प्रिय असते, आणि म्हणून तो काही नको बस झोप, अशा पद्धतीने हा तमोगुणी असतो. आपल्याला जरा बरं वाटलं का आपण काही तसे नाही, त्यामुळे आपल्याला हे जे माऊली तमोगुणाचं वर्णन करतात तर आपण थोडेसे खुश असतो की असं छे, आपल्याजवळ असं काही नाही, आपण मुळीच तमोगुणात नाही आहोत. आता पुढे आपल्याला कळेल की आपला कसा थोडा का होईना तमोगुण आपल्यावरती येतो. पुढे म्हणतात ब्रह्मायू होईजे, आधी 24 सांगितलं की स्वर्ग पडतोच, आता ब्रह्मदेवाचं सांगतात ब्रह्मायू होईजे, मा निजले याची या असिजे. अगदी ब्रह्मदेवाचं समजा आयुष्य लाभलं तरी स्वतः म्हणे असंच्या असं पडून राहता यावं, हीच फक्त माझी इच्छा आहे. काय उद्या ब्रह्मदेव समोर आला आणि त्यांनी विचारलं की तुला काय पाहिजे बाबा आयुष्यात, तर तो म्हणाल मला असंच्या असं पडून राहायला आवडेल, बाकी मला काही नको. ब्रह्मदेव जरी समोर आला तर दुसरं काही त्याला मागणं नसेलच. मा निजले याची आसीजे, हे वासुरी दुजे व्यसन नाही, दुसरं मला काही नको, असं पडून राहता आलं पाहिजे बस, एवढं काय ते कर. ब्रह्मदेव जर काही द्यायला आला तर तसं काय मागणार, मला असं पडून राहायला मिळू दे, बाकी त्याला काही नको आहे. झोप हा एकमेव नाद, बाकी दुसरा काही छंदच नाही त्याला. का वाटे जाता जाता ओघे, काल्हांताई डोलो लागे, अमृतही परी नेघे जरी नीद आली. आणि झोप म्हणजे कशी आहे माहिती आहे का, काय माऊलीने एक वर्णन केलं आहे. ते म्हणतात समजा हा प्रवासाला निघाला, का वाटे जाता जाता, आता पूर्वी वाटे जाता जाता म्हणजे माऊलीने जेव्हा ओव्या लिहिल्या तेव्हा काही प्रवासाला वाहनं नव्हती हो, मग आता वाटे जाता जाता कलंडला तरी झोपायचं, म्हणजे कुठेतरी समजा झाडाखाली विश्रांतीला टेकला की झोपला. आत्ता आपण एक वेळ म्हणू की आपण विमानात बसलो आहे किंवा रेल्वेत बसलो आहे किंवा बसमध्ये बसलो आहे, तर त्या बसमध्ये बसल्या बरीच मंडळी झोपणारी असतात. अगदी 2 टोकं असतात की कितीही तास प्रवास असला तरी एक क्षणभर पण डोळा मिटत नाही असं म्हणणारी पण माणसं असतात, आणि प्रवासात बसलं की झोपतात अशी पण माणसं असतात. याचं काय आहे, हा तर माऊलीने ओवी लिहिली आहे, तेव्हाच्या काळी प्रवासाची वाहनं नव्हती ना, मग ते काय वाटे जाता जाता विघे, सहजच वाटेनी जाता जाता सहज कल्हांताई डोलो लागे, जरा कलंडला की झोपला. म्हणजे कुठेतरी चालता चालता झाडाखाली बसत असेल ना, झाडाखाली बसला, कलंडला की झोपला. अमृतही परी नेघे जरी नीद आली. अहो त्याला ना त्या झोपेपुढे अमृतसुद्धा तुच्छ वाटतं. मगाच्या ओवीमध्ये स्वर्ग तुच्छ वाटला, ब्रह्मदेवाला पण त्यांनी सांगितलं की मला काही नको, मला झोप असेल की बस. आता तर म्हणणार अमृतसुद्धा तुच्छ आहे, झोपेपुढे त्याला काहीही नको आहे, असा हा तमोगुणी आहे. तेवीची आक्रोश बळे, व्यापारे कोणे एके वेळे,
निघाले तरी आंधळे रोषो जैसे. आता ते म्हणतात समजा जुलमानी किंवा कोणाच्या तरी आग्रहाने आपण असं म्हणू तो चुकून काही काम करायला निघालाच. आधी झोपेपुढे तो काही करणारच नाही, पण समजा असं झालं की कोणी त्याला सांगितलं आणि जुलमानी म्हणा आता नाईलाजच आहे, आता करायलाच हवं म्हणून आग्रहाने निघाले, तर काय करेल? तर काय करेल याचा काही नेम नाही. कसं करेल माहिती आहे का? ओवीतच माऊली सांग तेवीची आक्रोश बळे व्यापारे कोडे एके वेळे. म्हणजे समजा एखाद्याने आपल्याला काही अशा प्रकारचं काम करायला भाग पाडलं तर तो काय करेल? तर निघाले तरी आंधळे रोषे जैसे. आंधळा माणसाला रोष आला म्हणजे आंधळा माणूस समजा रागावला आणि रागावलेला आंधळा समजा काही कारणाने बाहेर पडला, भडकलेल्या अवस्थेत बाहेर पडला, काय होईल त्याचं? त्याला तो आंधळा आहे ना, त्याला दिसत नाही आहे ना, त्यामुळे भडकलेला रोष असलेला राग असलेला आंधळा जर का बाहेर पडला तर त्याचं काय होईल? कुठेतरी आपटेल. तसं या तमोगुणीचं होईल. मनापासून काही त्याला करायचं नाही आहे, त्यामुळे प्रसंगाने कुणी आग्रहाने किंवा काही जुलबानी म्हणजे आळशी मुलाला समजा आईवडिलांनी आग्रहाने काही करायलाच लावलं तर ते त्याच्यातून नीट होणारच नाही. कसं होईल? तर आंधळा माणूस रागाच्या भरात जसं करेल आणि धडपडेल आणि काहीतरी भलतंच करून मिळेल तसं ह्याचं होईल. मनापासून त्याला करायचं नसल्यामुळे तो तमोगुणी माणूस या पद्धतीने धडपडेल. केधवा कैसे राहटावे कोणेसी काय बोलावे हे ठाकते की नागवे हेही नेणे. बरं आणखी सुद्धा ना याला काही कळत नाही हो. केधवा कैसे राहटावे केव्हा कसं वागावं हे त्या तमोगुणी माणसाला कळत नाही. कोणेसी काय बोलावे, कुणाशी आपण काय बोलायचं, समोर कोण माणूस आहे, आपण कुणाशी काय बोलतो आहे याचं भान त्याला नसतं. हे ठाकते की नागवे हेही नेणे. त्याला तो माणूस कसा आहे, आपण ज्याच्याशी बोलतो आहे तो घरंदाज आहे, मोठा आहे, श्रीमंत आहे, काही पद आहे, त्याच्याशी बोलतो आहे का कुणाशी बोलतो आहे हेही त्याला काही कळत नाही. असा हा तमोगुणी माणूस असतो. वणवा मी या आघवा पाखे पुसोनी घेयावा पतंगू या हवा घाली जेवी. आंधळ्याचं उदाहरण देऊन झालं, कुठे काय बोलावं त्याला कळत नाही सांगून झालं. आता तर आणखीन सांगतायत की अहो वणवा मी या आघवा, रानामध्ये वणवा पेटला आहे, गवत सगळं पेटून चाललेलं आहे आणि मग एखाद वेळेस तो पतंग नावाचा जो पक्षी आहे तो जो म्हणाला की मी जरा अग्नीवरती माझे पंख वाळवून येतो, तर हा त्याचा मूर्खपणा नाही का? तो अग्नीकडे झेप घेणार आहे ना, पतंगाला अग्नीचं भान राहत नाही, तो अग्नीकडे झेप घेतो. तो काय अग्नीनं त्याचे पंख काही कोरडे होणार नाही आहेत. तर वणवा मी या आघवा पाखे पुसोनी घ्यावा, तर जो काही त्याला असं वाटलं तर हे तमोगुणी माणसाचं लक्षणासारखं आहे की काय करायला जातो त्याला कळत नाही. अरे वेड्या, तू पंख सुकवायला जाशील तर मरशील ना, पण ते त्याला कळत नाही. याही तमोगुण्याचं असंच होतं. त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, काय करतो ते कळत नाही, ह्याच्यात त्याचा नाश होतो. पतंगाचं उदाहरण देऊन माऊलींना सांगायचं आहे की तो जसा अग्नीजवळ गेल्यावर त्याचा नाश होतो तसा या तमोगुणाचं आहे. कसं तरी करणारं, काहीतरी करणारं, चुकीचं करणारं, अयोग्य करणारं असं जो कोणी करतो त्याचा शेवटी नाश होतो. तैसा वळघे साहसा अकरणीच दिवसा किंबहुना ऐसा प्रमादू रुचे. वळघे म्हणजे प्रवृत्त होणं, तसा तो कुठल्याही गोष्टीला प्रवृत्त होतो. हा पतंग जसा अग्नीजवळ जायला प्रवृत्त होतो तसा हा तमोगुणी माणूस काहीतरी भलतंच करायला प्रवृत्त होतो पतंगासारखा. म्हणजे जे करू नये ते करायला जातो. ते असलंच काहीतरी चुकीचं करण्याची त्याची वृत्ती होते, तीच त्याला करावंसं वाटतं. किंबहुना ऐसा प्रमादू रुचे, असं चुकीचं करणंच त्याला आवडतं. असा हा करू नये ते करायला जाणारा आहे. एवं निद्रा आलस्य प्रमादी, अशा प्रकारे झोप, आळस आणि चूक तम या त्रिबंधी, या 3 बंधनांनी हा तमोगुणी माणूस बांधला गेलेला आहे. बांधे निरुपाधी चोखटाते. आणि काय होतं, जो शुद्ध असा आत्मा आहे, जीवात्मा ज्याला म्हणतो, आत जो शुद्ध आत्मा आहे, निरुपाधिक आहे, त्याला बिचारायला खरं काहीच नाही आहे उपाधी, पण हा तमोगुणी त्याला बांधून ठेवतो. आत असणाऱ्या त्या जीवात्म्याला म्हणजे परमात्म्याला म्हणजे त्या ब्रह्माला, त्या आत्म्याला, त्या चैतन्याला, ते खरं शुद्ध चैतन्य आहे, ते आत्मतत्व आहे, हे खरं म्हणजे बरोबर आहे,
पण असं जरी असलं ते खरं नेहमीच शुद्ध आहे असं नाही आहे. तो तमोगुणी देहामध्ये असल्यावरती ते असं नाही आहे, ते मुळातच शुद्धच आहे, आत्मतत्व आहे. पण तरी देखील हा तमोगुणी माणूस काय करतो, ते शुद्ध असणारं आत्मतत्व ते प्रकृतीशी संयोग झाल्यावर आलेला हा जो तमोगुण आहे त्या तमोगुणाने बांधून गेल्यासारखं भासतं. आता निद्रा, आळस, प्रमाद हे 3 बंध आहेत. तमोगुणाजवळ असणारी 3 जणू काही शस्त्र आहेत आणि या 3 शस्त्रांनी, या 3 बंधांनी त्या शुद्ध असणाऱ्या आत्मतत्वाला त्यांनी आपल्या देहामध्ये, तमोगुणी माणसांनी आपल्या देहामध्ये बांधून टाकला आहे. खरं म्हणजे असं म्हणायचं काही कारण नाही आहे, म्हणजे असं म्हणण्याला काही खरं म्हणजे अर्थ नाही आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की अज्ञानाने हे बांधलं गेलं असं आपण म्हणतो आहे. म्हणजे काय आहे, ते जर आत्मतत्व निस्संग आहे, ते जर आत्मतत्व निर्मळ आहे, ते जर शुद्ध आहे, तर ते कसं काय बांधलं जाईल, तमोगुणाने बांधलं जातं असं कसं म्हणून चालेल, त्यावर तमोगुणाचं बळ चढतं असं पण कसं म्हणून चालेल. तर आता ह्या पुढल्या 94, 95, 2 ओव्या आहेत ना, त्या आपण नीट लक्षात घ्यायचं आहे. तमोगुणाचं सगळं गंभीर वर्णन करून झालं आहे. त्यातल्या त्यात मी मगाशी म्हटलं तसं की आपण काही तसे नाही आहोत. आपल्याला काही ह्या तमोगुणातले हे 3 जे दोष आपल्यामध्ये आहेत ते दोष अशा मोठ्या प्रमाणावर आपल्या कधीतरी चुकून थोडासा कधीतरी आळस येईल, नाही असं नाही, किंवा प्रमाद थोडंसं आपलं लक्ष थोडं विचलित झालं, मन जरा चंचल आहे. अर्जुनाने पण आपल्याला सांगितलंच आहे भगवंताला की मन चंचल आहे ना, तसं चंचल मनामुळे काही विचार विकार आपल्यामध्ये आल्यामुळे चूक होत असेल, नाही असं नाही. पण आत्ता जे माऊलींनी वर्णन केलं आहे असा तमोगुण काही आपल्याजवळ नाही आहे. पण आपल्याला ह्या 2 ओव्यांमध्ये जो विषय पाहायचा आहे तो आपल्या लक्षात येईल की तमोगुणाने आत असणारं हे शुद्ध आत्मतत्व आहे, निर्मळ आहे, निस्संग आहे, त्यांनी या 3 गुणांनी बांधलं गेलं आहे असं जे आपण म्हणतो आहोत. हे त्रिगुणच आहेत, ते प्रकृतीने आपल्याकडे आणलेले आहेत. आपण पाहिलं ह्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी आपल्याला सांगितलं की हे सगळं विश्व निर्माण करणारा मी बाप आहे आणि प्रकृती माता आहे. परंतु हे जे 3 गुण आहेत हे प्रकृतीकडून आलेले आहेत आणि प्रकृतीकडून आलेल्या 3 गुणांनी आत असणाऱ्या ह्या परमात्म्याला, शुद्ध तत्वाला, आत्मतत्वाला बांधून टाकलाय. म्हणजे काय झालाय, जैसा वन्ही काष्ठी भरे तै दिसे काष्ठाकारे, व्योम घटे आवरे ते घटकाश. एकाच ओवीमध्ये 2 उदाहरणं दिली आहेत, नेहमीची उदाहरणं आहेत, पटणारी उदाहरणं आहेत. ते म्हणतात वन्ही काष्ठी भरे, अग्नीनं लाकूड व्यापून टाकलेलं आहे. लाकडाला अग्नी लागला की लाकूड जळून जातं, परंतु त्या लाकडाचा आकार राहतो. आपण उदबत्ती लावतो, त्या उदबत्तीच्या काडीची ती जी जळल्यानंतर राख पडते ती अशी उदबत्तीच्या काडीसारखी लांब पडते. उदबत्ती नसते, राख असते, आकार असतो. अशी लांब लचक आपल्याला त्या अंगाऱ्याचं हे दिसतं. तर ते जे काही त्याचा आकार फक्त राहतो, म्हणजे तो अग्नी नाही आहे तिथे आणि लाकूडही नाही आहे तिथे, आकार फक्त आहे. म्हणजे लाकूड आहे असा भास होतो. अग्नीनं त्या लाकडाला जाळून टाकलेलं आहे, पण लाकूड आहे असं भासतं. घटामधल्या अगदी मोकळ्या अंगणामध्ये पाण्याचा घट भरलेला आहे, त्याच्यात आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. तर त्या घटामधल्या पाण्यात आकाश भासतं, त्याला घटाकाश म्हणतात. ते म्हणजे आकाश आहे का, तर नाही आहे. अग्नीचा आकार आहे का तो, तर आकार नाही आहे. अग्नीला खरं तर काही विशिष्ट आकारच नाही, जसं त्याच्यात जे वस्तू पडेल तो अग्नी वाढणार आहे. ज्या लाकडातून तो प्रगट होतो आहे त्या लाकडाचा तो आकार आहे आणि तो अग्नी भासतो आहे. प्रत्यक्ष काही तसं नाही आहे. किंवा मडक्यातलं आकाश जे आहे, त्या घटातलं आकाश जे आहे ते आपल्याला असं घटाचा आकार गोल असल्यामुळे आकाशाचा आकार गोल दिसतो आहे. आकाशाचा काही तो गुण नाही आहे. आकाश गोल आहे का, तर असं नाही म्हणता येणार आपल्याला. त्या घटाचं जे मुख आहे ते गोल आहे म्हणून आकाश गोल दिसत आहे. आणखीन उदाहरण घेतलं, नाना सरोवरे भरले तै चंद्रत्व तेथ बिंबले, तैसे गुणाभासी बांधले आत्मतत्व गमे. तमोगुणातल्या सगळ्या ओव्या आपण विसरलो तरी चालेल,
पण ह्या 2 ओव्या आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. ते म्हणत आहेत सरोवरामध्ये किंवा तळ्यामध्ये आकाशातल्या चंद्राचं प्रतिबिंब पडतं आणि तो चंद्र पाण्यात बुडाला असं वाटतं. तसं ते नसतं. ते का होतं ते भासतं. दोन्ही ओव्यांमधली उदाहरणं लक्षात घेऊया. लाकडाचा आकार अग्नीला भासतं असं वाटतं, प्रत्यक्षात नाही आहे. किंवा घटाचा आकार घटाकाश आकाशाला भासतो, आकाश गोल आहे असं भासतं, प्रत्यक्षात नाही आहे. किंवा सरोवरामध्ये चंद्र बुडाला आहे असं भासतं, प्रत्यक्ष चंद्रावरती आहे तिथेच आहे, तो काही बुडालेला वगैरे नाही आहे, पण आपल्याला भासतं. तसंच आहे आत्मतत्व. मायेमध्ये प्रतिबिंब पडतं आणि या मायेच्या त्रिगुणांशी एकरूप झालेलं दिसतं, म्हणजे भासतं. आपल्याला असं वाटतं की हा जो तमोगुणी आहे त्या तमोगुणामध्ये हे आत असणारं निर्मळ निसंग आत्मतत्व चैतन्य तमोगुणांनी बांधलं गेलं आहे, तसं ते भासतं. ज्या ठिकाणी जो गुण जसा असेल तसं ते भासतं. आधीच्या श्लोकामध्ये आपण ते पाहिलं आहे की आपण म्हटलं की भगवंतांनी सांगितलं की काय होतं, माणसाचा जो गुण महत्त्वाचा सत्वरजतमामध्ये तसं हे आतमध्ये देहामध्ये असणाऱ्या ह्या आत्मतत्वाला तो गुण बांधून टाकतो. आत्ताच्या ह्या 2 ओव्यांमध्ये आपल्याला काय ते कळेल, हे जे भासणं आहे ते लक्षात घ्यायचं की प्रत्यक्षात तो निर्गुण निराकार असणारं ते आत्मतत्व आहे, ते द्रष्ट आहे, ते नुसतं असतं, ते काही करत नाही, पण ते असल्याशिवाय आपली 11 इंद्रिय काही करत नाहीत. आणि म्हणून त्या 11 इंद्रियांना शक्ती देणारं आतमध्ये असणारं ते तत्त्व आहे. त्या तत्त्वाला बांधून ठेवायला तमोगुण, त्या तमोगुणाने ते बांधून ठेवतं असं नाही, तर आपल्याला ते तसं भासतं असं त्याला म्हटलं आहे. त्यामुळे गीतेच्या दृष्टीनं 6वा 7वा 8वा हे 3 जे श्लोक म्हणजे सत्वरजतमाचं आपल्याला ओळख करून देणारं, माऊलींच्या दृष्टीनं ज्ञानेश्वरीच्या दृष्टीनं 148 ते 195 ह्या 53 ओव्या आपण अभ्यासल्या. आणि ह्याच्यामध्ये 3ही गुणांचं भगवंतानी, खरं तर असं आहे की हा कृष्णार्जुनाचा संवाद आहे भगवद्गीता आणि अर्थातच ज्ञानेश्वरी. भगवंत हा ज्ञानी आहे, दिव्य पुरुष आहे, अवतार होऊन आलेला आहे आणि अर्जुन हा सगळ्या समस्यांनी म्हणतात तसा घेरला गेलेला आहे. त्यामुळे तो विविध प्रकारच्या समस्या भगवंतापुढे मांडतो आहे. भगवंताला त्यांनी गुरुस्थानी भगवंत आहे अर्जुनाच्या, त्यामुळे त्याला पक्क माहिती आहे की हा जे सांगतो आहे तसंच आपल्याला करायचं आहे, तो जे सांगतो आहे तेच आपल्या हिताचं आहे. त्यामुळे तो भगवंताचे सगळे विचार अत्यंत श्रद्धेने मनापासून सगळं ऐकतो आहे, तो ग्रहण करणारा आहे. भगवंतालाही माहिती आहे की अर्जुन सगळं आपलं ऐकतो आहे, अर्जुनालाही माहिती आहे की हा आपल्या सांगणारे ते हिताचं सांगणार आहे, त्याच्याशिवाय अन्य कोणी त्याला सांगणारं नाही आहे. आणि त्यामुळे या 3 श्लोकांमध्ये म्हणजे या 53 ओव्यांमध्ये आपण जे सांगितलं आहे, भगवंतांनी अर्जुनाला जे सांगितलं आहे ते आपल्याला आणखीन नीट उकलावं. खरं तर सत्वरजतम सांगून झाले, पण आणखीन आपल्याला ते कळावं याच्यासाठी पुढला श्लोक पण आहे. सत्वम सुखे संजयते रजः कर्मणी भारत ज्ञानमावृत्युत्तमः प्रमादे संजयत्युत. आता खरं म्हणजे हा श्लोक आपण पुढे घेणार आहोत, पण मोहव्रत नाही आहे म्हणून फक्त अर्थ सांगते आणि थांबते. ते म्हणतात अर्जुना सत्वम सुखे संजयते. तो जो सत्वगुण आहे ना सांगून झालेला, हा सत्वगुण सुखामध्ये आसक्त करतो. सत्वम सुखे संजयते, सुखामध्ये आसक्त करतो सत्वगुण, सुखाला आसक्त. रजः कर्माणी, रजोगुण आहे तो कर्मामध्ये जास्त असतो, त्याला कर्म करावं असं वाटतं. आणि तसं तमहा तो ज्ञानम अज्ञानम, तमोगुण जो आहे तो काय करतो, ज्ञानाला झाकून टाकतो, त्याला कळतच नाही चांगलं काय वाईट काय. आवृत्य ज्ञानम आवृत्य म्हणजे ज्ञानाला झाकून टाकतो आणि प्रमादे संजयती, प्रमादामध्ये आसक्त राहतो. म्हणून 3 वेगवेगळे सांगून झाले सत्वरजतम. आता एका श्लोकात पुन्हा एकदा सत्व काय करतो, रज काय करतो आणि तम काय करतो. सत्व हा चांगल्या सत्वगुणाकडे आसक्त होतं, चांगल्या गोष्टी करायला म्हणजे संतच आपल्याला उदाहरणं फक्त संतांचीच देता येतात. रजोगुण आहे तो कर्माकडे नेतो. मग अशी बोलता बोलता असं म्हटलं की रजोगुण जर सत्वगुणाकडेच गेला तर चांगली कामं आपल्या हातून होतात. आणि तमोगुण जो आहे तो ज्ञानाला झाकून टाकतो आणि ज्ञानाला झाकून
प्रमाद आहे, तो चुकीच्या गोष्टी करतो आणि प्रमादाकडेच म्हणजे चुका करण्याकडेच आसक्त होतो. हे तिन्ही गोष्टी एका श्लोकामध्ये म्हणजे 9व्या श्लोकामध्ये आणि माऊली आपल्याला सांगणार आहेत ते आपण पुढल्या शुक्रवारी बघूया. आपण त्या तमोगुणामध्ये नाही किंवा चुकून जरी थोडासा प्रमाद, थोडासा आळस, थोडीसं निद्रेकडे आपण झुकत असलो तर पुन्हा आपण त्या तमोगुणाला आपल्यातून काढून टाकावं. यासाठी माऊलीने एवढं जे टोकाचं वर्णन केलं आहे, खरं म्हणजे आम्हाला हे तमोगुणाचं वर्णन ऐकताना थोडंसं अतिशयोक्तीचं वर्णन आहे असं वाटतं, कारण आपलं जे काही दैनंदिन आचरण आहे ते असं तमोगुणाकडे जाणारं नाही आहे. त्यामुळे आपल्याला काही हा ओव्या वाचताना असं लक्षात आलं की अरे इतकं माणूस आळशीपणा करत असेल, इतका माणूस निद्रेच्या अधीन जात असेल, इतकं त्याच्याजवळ अज्ञान असेल, इतकं त्याला कोणी सांगत असेल तरी ऐकायचं नाही असं वाटत असेल, इतकी इंद्रिय त्याची टोकाची भूमिका घेत असतील असं आपल्याला वाटत राहील. आणि त्यामुळे आपण तमोगुणी नाही आहोत आणि म्हणून या तमोगुणाचा विचार करायचा नाही, तर आपण रजोगुणी माणूस सत्वगुणाकडे जाणार यांचा विचार करायचा. पण काय वाईट आहे हे आपल्याला कळलंच पाहिजे ना, काय चांगलं आहे कळण्यासाठी. जसं असतं ना की एखादं शुद्ध गोष्ट सांगण्यासाठी त्यातलं जे अशुद्ध आहे ते काढून टाकावं लागतं किंवा त्याच्यावर ज्या काही आरोप केलेल्या गोष्टी असतात त्या बाजूला कराव्या लागतात, म्हणजे काय चांगलं आहे ते कळतं. त्यामुळे तमोगुण काय आहे तो पण आपल्याला कळला पाहिजे. रजोगुणातला सुद्धा शबल रजोगुण काय तो आपल्याला कळला पाहिजे. म्हणजे रजोगुण सत्वगुणाकडे जाणारा जो आहे तो आपल्याला हवा आहे. अर्जुना तो तू अंगीकार आणि युद्ध कर असं भगवंत अर्जुनाला सांगणार आहे. त्याचा विचार आपण आता पुढल्या शुक्रवारी करूया. धन्यवाद.